एव्हरीवन, नमस्कार. मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही एक 4 सेशन कंडक्ट करू शकलो नव्हतो. की एक कार्यक्रम आमच्याकडे वेगवेगळ्या लेव्हलचे आम्ही स्पोर्ट्स लेव्हलच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्यामुळे सगळे व्हॉलंटियर्स इन्व्हॉल्व असल्यामुळे आम्ही ते लेक्चर्स वेळेवर कंडक्ट करू शकलो नव्हतो. त्यामुळे आम्ही आता आम्ही यापासून इथून पुढे आम्ही सगळे लेक्चर्स प्रॉपरली कंडक्ट होतील प्रत्येक संडेला संडे बुलेटिन म्हणून. तर आजच्या लेक्चरचा आपण सुरुवात करू. सर्वात आधी अनबुले सर, डॉक्टर राजेंद्र अनबुले सर आपल्याला एक 15 मिनिटासाठी केस लॉस डिस्कस करणार आहेत. टॉपिक आहे अरविंद केजरीवाल वर्सेस डायरेक्टर्स ऑफ एन्फोर्समेंट 2024. सर्वप्रथम आपल्या आज लेक्चरसाठी सीमा शर्मा मॅडम आहेत इथं. सर्वप्रथम त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन करतो की त्यांची सदस्य म्हणून पुणे पिंपरी बार मध्ये निवड झालेली आहे. मी थोडक्यात मी ग्रुपमध्ये इंट्रोडक्शन आम्ही टाकलेलं होतं सीमा मॅडमचं. थोडक्यात एक इंट्रोडक्शन आम्ही त्यांना देतो. आजचे स्पीकर्स आहेत ऍडव्होकेट सीमा शर्मा मॅम. टॉपिक त्यांनी घेतलेलं आहे ते प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमेन्स ऍट वर्क प्लेस. हे आत्ताच्या हल्ली खूप हॉट टॉपिक आहे. IT कंपनीज आहेत, IT कंपनीज मध्ये वुमेन्स बद्दल खूप आहे असे केसेस इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेले आहेत. तर मी त्यांचे इंट्रोडक्शन देतो. सीमा मॅमचं क्वालिफिकेशन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग टेक्सटाईल VJTI, BBA, MSc in Media and LLB. Professional experience summary 20 years and multifaceted experience in textile manufacturing industries, corporate and industrial training, ISO certification, audits and industrial constitution, legal constituency and post training. Experience corporate training over 15 years of training. Experience in industrial process improvement in including iOS, Six Sigma and 5S techniques. Post trainer specialized in prevention of sexual harassment at working, training, conducting sessions pan India since 2021. External member of POSH committee. थँक्यू मॅम. तुम्ही खूप एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आहे. मी आज आता अनबुले सरांना रिक्वेस्ट करतो की ते आजचं सेशन स्टार्ट करा. धन्यवाद अभिषेक, ऍडव्होकेट अभिषेक. उपस्थित सर्व पार्टिसिपंट्स, सर्व वकील मित्र आणि मैत्रिणींनो, आज मला जो टॉपिक देण्यात आलेला आहे त्याचं टायटल आहे अरविंद केजरीवाल वर्सेस डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट 2024 व्हॉल्यूम 9 SCC ऑनलाईन 577 हे सायटेशन आहे. आज हा जो केस लॉ आपण डिस्कशन साठी घेतलेला आहे त्याचं कारण असं आहे की जो PMLA ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002, याच्याशी संबंधित जरी हे जजमेंट असलं तरी प्रत्यक्षात अटकेच्या संदर्भात पोलिसांचे जे अधिकार असतात किंवा त्यांच्यावर जे बंधने असतात त्याबद्दलची चर्चा या केस लॉ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. आणि प्रत्यक्षामध्ये या प्रकरणामध्ये इंट्रीम बेल दिल्यानंतर जी अरेस्ट अरविंद केजरीवाल यांना झालेली होती त्याची लिगॅलिटी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नंतर लार्जर बेंचकडे रेफर केलं. आता लार्जर बेंच म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाच्या 2 डिव्हिजन बेंच मध्ये जर 2 वेगळे जजमेंट्स असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाने जर एखादं जजमेंट दिलं एखाद्या डिव्हिजन बेंचनी आणि दुसऱ्या डिव्हिजन बेंचला त्या आयडेंटिकल पॉइंटवर एखादा इश्यू डिसाइड करताना जर असं वाटलं की अर्लियर बेंचनी जो व्ह्यू घेतलाय तो बरोबर नाही किंवा त्याच्याबद्दल काहीतरी स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे, तर अशा वेळी जे प्रकरण आहे समोर आपले असलेलं ते प्रकरण ते बेंच चीफ जस्टिस कडं फॉर फॉर्मेशन ऑफ ए लार्जर बेंच का हा इश्यू आता लार्जर बेंचनी डिसाइड करावा यासाठी सुपूर्द केलं जातं किंवा ते ट्रान्सफर केलं जातं. थोडक्यात एका डिव्हिजन बेंचने दिलेला निर्णय दुसऱ्या डिव्हिजन बेंचला जर मान्य नसेल तर लार्जर बेंच एस्टॅब्लिश करावा आणि हा इश्यू डिसाइड करावा. अशा पद्धतीने हा रेफरन्स चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे दिला जातो. आणि नेहमी लक्षात घ्या की लार्जर बेंच म्हणजे आता डिव्हिजन बेंच समोर जर हे प्रकरण असेल तर लार्जर बेंच म्हणजे फुल बेंच ज्याच्यामध्ये 3 जजेस नंतर हे प्रकरण डिसाइड करतात
आणि त्यावर आपला निकाल देतात. तर या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवालांच्या इंटिम बेल दिला गेला, परंतु अरेस्ट जे झालं होतं त्यांना त्याची लिगॅलिटी तपासण्यासाठी हे प्रकरण नंतर लार्जर बेंचकडे सोपवण्यात आलं, कारण अर्लियर काही वेगळे निकाल सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात दिले होते. आता नेमके प्रकरण काय आहे आपण थोडंसं समजावून घेऊया. मार्च 2024 ला अरविंद केजरीवाल यांना अरेस्ट झालं, त्यांना अटक झालं आणि ही वॉज अरेस्टेड अंडर सेक्शन 19 ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002. कलम 19 जे आहे PMLA ऍक्टचं, त्या कलम 19 नुसार त्यांना अटक झालं होतं. आता अटक होण्यामागचं कारण असं होतं की एक मुख्य आरोप आपण ज्याला म्हणू तो असा होता की ही वॉज ए किंगपिन इन द लिकर पॉलिसी स्कॅम. जी काय लिकर पॉलिसी जी काय स्कॅम झाले लिकरशी संबंधित दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये ही वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट पर्सन. किंगपिन म्हणजे इम्पॉर्टंट पर्सन, ती एक महत्वाची व्यक्ती त्यामध्ये आहेत, असा एक आरोप त्यांच्यावर केला गेला होता. आणि त्या आरोपामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की ही हॅज कोल्युडेड विथ अदर मिनिस्टर्स इन दिल्ली गव्हर्नमेंट अँड ही इज एंगेज इन करप्ट प्रॅक्टिसेस. जे काही अन्य मिनिस्टर्स आहेत दिल्ली गव्हर्नमेंट मधले, त्यांच्याशी त्यांनी संगनमत केलं होतं आणि या संगनमतातून अरविंद केजरीवाल यांनी काही करप्ट प्रॅक्टिसेस अडॉप्ट केल्या होत्या आणि त्यातनं काही गेन नंतर त्यांना झालं असेल, असं अशा पद्धतीचा हा आरोप होता. आता ही जी अरेस्ट केली गेली मार्च 2024 ला, अरविंद केजरीवाल फाईल ए रिट पिटिशन इन दिल्ली हायकोर्ट अंडर आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. राज्यघटनेच्या कलम 226 नुसार अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि ही जी अरेस्ट त्यांना झाली होती ती अरेस्ट त्यांनी चॅलेंज केली. द लिगॅलिटी अँड प्रोप्रायटी ऑफ दॅट अरेस्ट केम टू बी चॅलेंज बिफोर दिल्ली हायकोर्ट. आणि मग दिल्ली हायकोर्टामध्ये जो युक्तिवाद केला गेला अरविंद केजरीवालांकडनं, त्याच्यामध्ये एक 4 महत्वाचे पॉइंट्स रेज केले गेले. त्यातला पहिला पॉइंट असा होता की मला जर अरेस्ट करायचं असेल तर इट कॅन बी डन ओनली ऑन द बेसिस ऑफ मटेरियल इन पोझेशन ऑफ द ऑफिसर्स ऑफ द ईडी. आता काहीतरी पुरावा ईडीच्या ताब्यात असला पाहिजे जो स्पष्ट असा आहे माझ्या विरोधात, तरच मला त्यांना अटक करता येईल. मटेरियल इन पोझेशन इज द बेसिस ऑफ माय अरेस्ट. तसं असेल तर मग मला काहीच म्हणायचं नाही. पण माझं असं म्हणणं आहे की पोलिसांच्या ताब्यामध्ये किंवा या ऑफिसर्सच्या ताब्यामध्ये कुठलंही मटेरियल नाहीये, त्यांच्या पोझिशन मध्ये कुठलंही डॉक्युमेंट नाहीये, असं असताना त्यांनी मला अटक केलेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टापुढे मांडला तो असा होता की देअर शॅल बी रिझन टू बिलीव्ह दॅट आय हॅव कमिटेड अन ऑफेन्स. असं काहीतरी एखादं कारण पोलिसांकडे किंवा अथॉरिटीजकडे पाहिजे ज्या माध्यमातून ते सांगतात की मला अरेस्ट केलं गेलं पाहिजे. असं कुठलंही कारण त्यांच्याकडे नाहीये, असा दुसरा युक्तिवाद कोर्टापुढे मांडला गेला. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा मांडला गेला की जर अरेस्ट करायचं असेल मला, तर जे रिझन्स आहेत अरेस्टचे, अटकेचे जे कारण आहेत, ते प्रॉपरली रायटिंग मध्ये लिखित स्वरूपात रेकॉर्ड केले गेले पाहिजेत. ते रेकॉर्ड केले गेलेले नाहीत. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे की ज्या कारणासाठी मला अरेस्ट केलं गेले ते कारण मला ऑथॉरिटीजने सांगितले पाहिजेत. हे 4 आर्ग्युमेंट अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर केले. परंतु जेव्हा निकाल दिला गेला या याचिकेमध्ये, तेव्हा दिल्ली हायकोर्ट अपहेल्ड द अरेस्ट ऑफ अरविंद केजरीवाल. ही अटक जी आहे ती बरोबर आहे अशा पद्धतीचा निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला. आणि दिल्ली हायकोर्टाने हे स्पष्ट केलं की देर इज ॲडिक्वेट मटेरियल टू इफेक्ट द अरेस्ट. जी काय अरेस्ट झालेली आहे त्या अरेस्टसाठी पुरेसं असं मटेरियल किंवा डॉक्युमेंट ऑफिसर्सकडे आहे ईडीच्या, अशा पद्धतीनं दिल्ली हायकोर्टाने ते प्रकरण डिसाईड केलं. त्यानंतर अपील फाईल केलं गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये, जी आपली आजची केस आहे. आणि या अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना इंटरिम बेल दिला, परंतु तो बेल दिलेला असतानाच हे प्रकरण लार्जर बेंचकडे रेफर केलं आणि जी अरेस्ट अरविंद केजरीवाल यांना झालेली आहे त्याची लिगॅलिटी तपासावी, त्याची व्हॅलिडिटी तपासावी आणि ही अरेस्ट कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याच्याबद्दल लार्जर बेंचने किंवा 3 जजेस बेंचने, ज्याला आपण फुल बेंच असं म्हणतो, त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये सांगितलं. आता ही चर्चा करत असताना प्रत्यक्षात
सेक्शन 9 जो आहे PMLA ऍक्टचा 2002चा, तो नेमकं काय आहे ते आपण बघूया, ज्याला आपण प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणतो. आता या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या सेक्शन 19 मध्ये 4 बेसिक गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये जर अटक करायचं असेल तर या कायद्याचं कलम 19 असं सांगतं की देअर शॅल बी रिझन्स फॉर दॅट अरेस्ट अँड इट शॅल बी रेकॉर्डेड इन रायटिंग. त्याला काहीतरी सबळ असे कारण असले पाहिजेत आणि त्या कारणाच्या ते जे कारण आहेत ते लिखित स्वरूपामध्ये ऑथॉरिटीजने समोर मांडली पाहिजेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं की जे 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 काही कारण आहेत अटकेचे ते कारण त्या आरोपीला सांगितले गेले पाहिजेत. तिसरा मुद्दा असा आहे की जो ऑफिसर आहे ज्यांनी ही अरेस्ट केली त्यांनी आपल्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या ऑथॉरिटीजला ती जी कॉपी आहे ती सील एन्व्हलप मध्ये इमिजिएटली फॉरवर्ड केली पाहिजे आणि 24 तासाच्या आत त्या आरोपीला न्यायालयासमोर त्यांनी हजर केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या काही कंडिशन्स या 2002च्या PMLA ऍक्ट मध्ये किंवा सेक्शन 19 मध्ये देण्यात आलेले आहेत. आता तुम्ही जर या सेक्शन 19चं जर थोडीशी स्क्रुटिनी केली तर आपल्या असं लक्षात येईल की ईडी ऑफिसर्सला या सेक्शन 19ने कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याची पॉवर दिलेली आहे, त्यांना तशी ऑथॉरिटी दिलेली आहे. कधी इफ दे हॅव रिझन टू बिलीव्ह दॅट सच पर्सन हॅज कमिटेड अन ऑफेन्स, त्यांना जर अशी शक्यता वाटली किंवा त्यांच्याकडे जर असं कारण असेल की एखाद्या व्यक्तीने अवैधपणे मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे तर अशा व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार ईडीच्या अधिकाऱ्यांना सेक्शन 19ने दिलेले आहेत. पण याच बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या सेक्शन 19ने काही सेफगार्ड सुद्धा आरोपीसाठी तयार केलेले आहेत आणि ते सेफगार्ड असे आहेत की या अधिकाऱ्यांना तुम्हाला जबाबदार धरता येईल. कधी धरता येईल की जे काही कंडिशन्स या कायद्याच्या कलम 19 मध्ये देण्यात आलेले आहेत त्याची पूर्तता जर या अधिकाऱ्यांनी केलेली नसेल तर. मग या परिस्थितीमध्ये अरविंद केजरीवालांचं प्रकरण निकालात काढताना सर्वोच्च न्यायालयाने जो एक जुना केस लॉ आहे मागच्याच वर्षीचा विजय चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2022 SCC ऑनलाईन सुप्रीम कोर्ट पेज 929, हे विजय चौधरीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतलं. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं होतं की एखाद्या व्यक्तीला जर PMLA ऍक्टच्या सेक्शन 19 अंतर्गत अटक करायचं असेल तर जे सेफगार्ड सेक्शन 19 मध्ये नमूद केलेले आहेत त्याची पूर्तता झाली पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन असंही सांगितलं की हे जे सेफगार्ड आहेत दे आर ऑफ हायर स्टँडर्ड, ते अतिशय सर्वोच्च अशा स्टँडर्डचे आहेत, त्यामुळं त्याचं पालन करणं हे ईडीच्या अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. आता मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये आर्ग्युमेंट केलं गेलं केजरीवाल यांच्याकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये की रिझन टू बिलीव्ह इज अकॉर्डेड टू द ऑफिसर्स. आता रिझन टू बिलीव्ह हे त्यांना देण्यात आलेलं आहे की त्यांना जर असं वाटलं की अशी शक्यता आहे किंवा असं घडलेलं आहे तर ते एखाद्या व्यक्तीला सेक्शन 19 नुसार अटक करू शकतात. पण रिझन टू बिलीव्ह हे त्यांना जर उपलब्ध असेल तर त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की सेक्शन 19च्या ज्या कंडिशन्स आहेत त्या त्यांनी सॅटिस्फाय केल्या. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये नीड आणि नेसेसिटी टेस्ट ही तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा. आजच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये किंवा केसलाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाचं जर काय असेल तर नीड आणि नेसेसिटी टेस्ट, गरज काय आहे ही टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने डिस्कस केली आणि सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की नीड आणि नेसेसिटी टेस्टच्या आधारावर अटक करणं गरजेचं आहे की नाही हे ठरवलं गेलं पाहिजे. मग पिटिशनरने किंवा केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलं की रिझन टू बिलीव्ह इज सबमिटेड बाय द ईडी, मला अटक का करण्यात आलेली आहे किंवा रिझन काय आहे ते ईडीने न्यायालयासमोर सांगितलंय. पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तो असा की नेसेसिटी आणि नीड ऑफ अरेस्ट इज नॉट कम्युनिकेटेड बाय देम, की मला अटक करणं गरजेचं का आहे, त्याची नेसेसिटी काय आहे, त्याची नीड काय आहे हे मात्र न्यायालयासमोर त्यांनी सांगितलेलं नाही. आता आजच्या चर्चेमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो असा की नीड आणि नेसेसिटी जी आहे याबद्दलचं डिस्कशन प्रत्यक्षात या कायद्याच्या सेक्शन 19 मध्ये कुठेही नाही. परंतु मागील काही निकालांमध्ये
सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की नीड आणि नेसेसिटी जर असेल तरच अटक केलं जावं. आणि मग हा मुद्दा आता लार्जर बेंचकडे जावा आणि नेमकं नीड आणि नेसेसिटी बाबत सर्वोच्च न्यायालयाने एक लार्जर बेंच एस्टॅब्लिश करून आता तो निकाल द्यावा आणि नीड आणि नेसेसिटीच्या बाबतीमध्ये नेमकं न्यायालयाने कशा पद्धतीची भूमिका घ्यावी कलम 19 संबंधीचे प्रकरण निकालात काढताना याबद्दलचं विवेचन करावं म्हणून लार्जर बेंचकडे हे प्रकरण रेफर केलं गेलं. आणि हा रेफरन्स लार्जर बेंचकडे देताना सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे 3 इश्यूज फ्रेम केले. त्यातला पहिला इश्यू असा आहे की वेदर नीड अँड नेसेसिटी इज ए सेपरेट ग्राउंड टू चॅलेंज द अरेस्ट. एखाद्या प्रकरणामध्ये जर एखाद्या आरोपीला अटक झाली आणि ती अटक खरंच गरजेची आहे का हा जर मुद्दा असेल तर त्या मुद्द्याच्या आधारावर आरोपी आपली अरेस्ट चॅलेंज करू शकतो का. एखाद्या प्रकरणामध्ये आरोपी सांगू शकतो की माझी अटक गरजेचीच नाहीये या प्रकरणामध्ये, तर त्याला आपण सेपरेट ग्राउंड म्हणून ट्रीट करू शकतो का. हा पहिला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने रेफरन्स मध्ये दिला. दुसरा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने रेफरन्स मध्ये दिला तो असा की वेदर नीड अँड नेसेसिटी रेफर्स टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ फॉर्मल पॅरामीटर्स ऑफ अरेस्ट. आता नीड आणि नेसेसिटीची जी टेस्ट आहे त्याला आपण फॉर्मल पॅरामीटर्स म्हणून मान्य करू शकतो का, हा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने तिसरा रेफरन्स दिला तो असा की जर 1 आणि 2 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं आन्सर जर होकारार्थी असेल तर व्हॉट आर द पॅरामीटर्स कोर्ट शॅल कन्सिडर वाईल डिसाइडिंग द व्हॅलिडिटी ऑफ द अरेस्ट. आणि मग नीड अँड नेसेसिटी हे जर ग्राउंड्स ऑफ अरेस्टच्या बाबतीमध्ये विचारात घ्यावं आणि ते जर पॅरामीटर आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं जर मत असेल तर तिसरा रेफरन्स असा दिला गेला की या कायद्याच्या कलम 19 अंतर्गत ईडी ऑफिसरनी कोणालाही जर अटक केली आणि नीड आणि नेसेसिटी बेसच्या आधारावर जर आम्ही एखादं प्रकरण डिसाईड करायचं झालं की अटक कायदेशीर की बेकायदेशीर तर कुठल्या पद्धतीने आम्ही ते प्रकरण निकालात काढावं याबद्दल काही गाईडलाईन्स फ्रेम केल्या जाव्यात. अशा पद्धतीचे हे 3 रेफरन्स सर्वोच्च न्यायालयाने चीफ जस्टिस कडे हे मॅटर ट्रान्सफर करून लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करण्यासाठी रेफर केलं. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ह्या ऍक्टच्या बाबतीमध्ये या निकालावरून लक्षात येतो तो असा की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 इज सब्जेक्टेड टू ज्युडिशियल रिव्ह्यू. हा जो 2002चा मनी लॉन्ड्रिंगचा कायदा आहे ज्याला आपण म्हणतो ईडी ऍक्ट किंवा ईडीने अटक केलं किंवा ईडीचा तपास चालू आहे, दिस ऍक्ट इज सब्जेक्टेड टू ज्युडिशियल रिव्ह्यू. या कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. हा महत्वाचा मुद्दा या अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने डिसाईड केला. त्याचबरोबर एक्सरसाइज ऑफ पॉवर टू अरेस्ट ऑफ ईडी ऑफिसर्स कॅन बी सुपरवाइज चेक अँड कंट्रोल बाय द सुप्रीम कोर्ट. ईडीच्या ऑफिसर्सला जी अटक करण्याची पॉवर या कायद्याच्या कलम 19 ने दिलेली आहे त्याच्यावर आम्ही चेक ठेवू शकतो. अशा पद्धतीचा दुसरा महत्वाचा निकाल अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणांमधला आहे. आणि तिसरा महत्वाचा आहे ईडी ऑफिसर कॅनॉट यूज पॉवर ऑफ अरेस्ट इन आर्बिट्ररी फॅशन. जुलमी पद्धतीने ईडीचे ऑफिसर्स काम करू शकत नाहीत, त्यांनी कायद्याच्या अधीन राहूनच काम करावं. अशा पद्धतीचे हे 3 महत्वाचे रेशिओ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिले. अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि अटकेच्या संदर्भात नीड आणि नेसेसिटी टेस्ट काय आहे ती कशा पद्धतीने आपल्याकडे विकसित करता येईल त्याबद्दल कुठल्या पद्धतीने गाईडलाईन्स फॉर्म करता येतील जेणेकरून भविष्यामध्ये सेक्शन 19चं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निकालात काढलं. मी इथेच थांबतो. आपल्या लॉयर डेव्हलपमेंट फोरमच्याच एक सदस्य आणि ट्रस्टी आता ऍडव्होकेट सीमा शर्मा इथे हजर आहेत. यानंतर त्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतील त्यामध्ये त्यांचा अतिशय प्रमुख असा रोल असणार आहे. त्यांनी पॉश ऍक्टवर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. त्यांनी बऱ्याचशा कंपन्यांमध्ये अगदी मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा या ऍक्टवर ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या घेत आहेत. त्यांचं स्वतःच असं एक ट्रेनिंगचं मॉड्यूल आहे पॉश ऍक्टचं, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसचं. तुम्हाला पार्टिसिपंटलाही जर भविष्यात या कायद्याबद्दल काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याशी निश्चितच डिस्कस करू शकता. त्या तुम्हाला याबद्दल गाईड करतील. तर मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी यापुढचं सेशन
सुरू करावं. मी ॲडव्होकेट अभिषेक जगताप यांचा आभारी आहे, बार डेव्हलपमेंट करून पुण्याचे अध्यक्ष, की त्यांनी मला हा केस लॉ डिस्कस करण्यासाठी संधी दिली. अभिषेक जगताप यानंतर पुढचं सेशन हातात घेतलं.